आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात डोका गावात भंडारा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। जागृत देवस्थान संजीवनी समाधी श्री संत रामगिरी बाबा महाराज यांच्या सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन सेवा। जागृत देवस्थान संजीवनी समाधी श्री संत रामगिरी बाबा महाराज यांच्या पावनभूमीत समर्पित भव्य कीर्तन सेवेचे आयोजन खंडू जीवराज भांगे यांनी केलं। 12 महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला हा भंडारा सोहळा कार्यक्रम आयोजित असतो। अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला आहे। या पवित्र सोहळ्यानिमित्त नामवंत कीर्तनकार हभप भगवान महाराज शास्त्री शिवरामपुरी मठ संस्थान वरगाव यांची कीर्तन सेवा पार पडली व वारकरी संप्रदायातील संत महंत तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। अभंग भजन कीर्तन आणि प्रवचनातून श्री संत रामगिरी बाबा महाराज यांच्या विचारांचा आणि समाज प्रबोधनाच्या कार्याचा जागर करण्यात येत आहे। श्री संत रामगिरी बाबा महाराज यांनी आपल्या जीवनातून सेवा, श्रद्धा, संयम आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या संजीवनी समाधीस्थळी होणारी ही कीर्तन सेवा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि आध्यात्मिक जागृतीचा महत्त्वपूर्ण सोहळा ठरत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला संस्कारांची जोड मिळावी, समाजात सकारात्मक विचारांची रुजवणूक व्हावी, हाच या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। ग्रामस्थांकडून आम्ही माहिती घेता आम्हाला असं समजलं की श्री संत रामगिरी ही समाधी संजीवनी समाधी आहे आणि हे जागृत देवस्थान आहे। येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य यात्रा देखील पार पडत असते। या यात्रेच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन समाधीचा अभिषेक सोहळा भव्य करून संपूर्ण गावभर भव्य मोठ्या थाटामाटात हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन हा यात्रा महोत्सव पार पडला जातो। या यात्रेच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, वेगवेगळे शिबिर असे कार्यक्रम आयोजित केले जातात। मला याच्यामध्ये मला खीर पाहिजे। शारदा देवीने ते पात्र घेतलं, त्याच्यामध्ये शेण टाकलं, थोडी माती टाकली, थोडे खडे टाकले त्या पात्रामध्ये अगोदर आणि खीर टाकायला सर्वात गोड लागली त्याच्यामध्ये। ते शारदेला थांबा मध्ये गाळा नाही, मध्ये शेण आहे, माती आहे, कचरा आहे। एवढी सुंदर खीर केली तुम्ही गावाला लोकांनी, चांगल्या पद्धतीने खीर केली आणि तुम्ही मात्र अशा ह्याच्यात टाकण्यामधलं शेण काढा, मधले गंदगी काढा, तेव्हा ते कुठेतरी उपयोग होईल। शारदा देवीने सांगितलं चांगली खीर। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।